जाताना दिसला आपल्याला. नंतर आता जर ग्लॉट्समध्ये जर काही विचार केला तर नेमा बॉयज संघ टॉप 12च्या दिशेने धावताना दिसला. आता यानंतर विचार केला तर ओम साई मनवेलपाडा का शिवसाई 11 कोणता संघ असेल जो टॉप 12च्या दिशेने जाताना दिसेल. चला आमचे ऑफिशियल अंपायर चेतन आणि राजची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येते. हलक्या त्याने चेन्नईला डिफेन्सिव्ह पद्धत घेऊन काढले. जर का कोणी विकेट हॅट्रिक काढली तर मंदारेश्वरचा मोहित यांच्याकडून 501 रुपये सुद्धा असतील विकेट हॅट्रिक साठी. विकेट हॅट्रिक साठी पारदर्शी श्री गणेश झाला 1-1 धावेने. हलक्या त्याने चेंडू ऑफसाईडला घेऊन काढले. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ऑन साइडला वेगाने चेंडू सरळ ड्रायव्हर करतोय सीमारेषा पार. कमांड डीजे थँक्यू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकावरती धावा 6. पाहतोय आपण एक चांगला फटका चांगला ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला सीमारेषा पार. एक एमसीसी चौकार शिवसाई 11 टॉप 12च्या दिशेने धावण्याचा प्रयत्न चालू आहे. हलक्या त्याने चेंडूला ऑन साइडला घेऊन काढले. संग्राम चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलक धावा 7. हलक्या त्याने चेंडू ऑफसाइडला कट करून घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलक धावा 8. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलक धावा 8. पहिल्या षटकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. फक्त डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल का नाही. चेंडूची गती जशा प्रकारे संत स्लो झाली तशा प्रकारे राज दुसरी धाव घेण्याच्या सुद्धा मूडमध्ये होते. अखेरकार पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकाची धावा मात्र 9. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. गोलंदाजी मारवती साहिलला आपण पाहतोय. चलित गतीने षटक हाताळण्यास सुद्धा जाणला जातो. फुलटा चेंडू ऑफ साइड दिशेने ओमकार लोटंकर. सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला चेंडूवरती सुकून दिलं होतं. हाताने चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव कंप्लीट. बघा ओमकार लोटंकर स्वतः आपली पोझिशन कशा प्रकारे चेंज करतो. ज्या दिशेने मोठे फटके येतात त्या दिशेने स्वतः जाऊन उभा राहतो. स्वतःची हंदारती जबाबदारी घेऊन खेळताना दिसतात ओमकार लोटंकर असो या संग्राम असो. कारण त्यांनी खूप चांगली सलामीवीर जोडी आहे आणि या जोडीने सातत्याने 2 या 3 वर्षात मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपील सुद्धा केली जाते. कारण की संग्रामला सुद्धा माहिती आहे डायरेक्ट हिट आहे. डायरेक्ट हिट असते तर डायरेक्ट हिटवर सुद्धा अपील करणं इम्पॉर्टंट आहे. पंचांना सुद्धा थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलकर धावा 11. फुलटा चेंडू सुरेख संग्राम होते त्या दिशेने. जिथे या षटकामध्ये ओमकार लोटंकरने स्वतःला लुटून दिलं होतं. संग्रामला आपण पाहिलं ऑन साइडला स्टेजच्या समोर चेंडूला फील्ड केलं गेलं. हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं. एक चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा ओम साई मनवेलपाडा हा संघ त्याने नेहमी दाखवत असतो. चेंडू सरळ निघून जातोय. आताच्या काळात सीमारेषा पार. कमांड डीजे.
हाय झुमका हाय झुमका हाय झुमका वाली पोर हाय थँक्यू थँक्यू थँक्यू. मग चौघड धावफलक जंत गतीने. चार चेंडू 16 धावा. धावचीची संधी फेकी वेगाने पण कुठे फेकी वेगाने केले होते पण साहिल पेक्षा खूप दूर फेकी केली होती ते करून सिंगल कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 17. थोडस जलद गतीने धावफलक चालू आहे शिवसाई 11 या संघाचं. चेंडूला लिफ्ट केले गेले उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू. आमचे ऑफिशियल अंपायर वळत आहेत. वाईटचा इशारा एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 18 धावा धावफलकात लगावला जात आहेत. हलक्यातने चेंडूला किवनकडे डिफेन्सिव्ह पद्धतीत सिंगल कंप्लीट. षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 19. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू 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 डीजे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 19 19 धावा. चला प्लीज ज्या बाईक स्कूटी आहेत सर्वांनी काढायच्या आहेत. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 21. ज्या बाईक साईज स्कूटी आहेत तिकडून सर्वांनी प्लीज काढायच्या आहेत मध्ये. आणि त्यानंतर मंदारेश्वर गोविंदा पदकाचे प्रशिक्षक सन्मान्य स्वप्नील देवरे आपणास विनंती असेल आमच्या व्यासपीठावर आपण आदरपूर्वक घेऊन स्थानबंद व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. शेटच्या दिशेने चेंडू वेगाने फटका. बघा जिकडे मंदारेश्वर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक स्वप्नील सर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन होते. प्लीज आमच्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 23. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हलक्या त्याने चेंडूला ऑन साईडला घेऊन काढला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 24. प्लीज त्या कोणाच्या स्कूटर असतील त्यांनी काढायचे आहेत. आयोजन कमिटीकडून ही सूचना वारंवार सांगण्यात येते. खुर्च्या असू दे ती रिक्षा असू दे सर्वांनी प्लीज काढायचे. समोर एवढी मोठी पार्किंग आहे तिकडे पार्क करायचे आहेत. बैट का किनारा बरोबर विकेट कीपर का सहारा मिळतोय. मनोरच्या सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय. राज बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. बघा प्लीज एमसीसी व्हॉलंटियर जायचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. त्या गाड्या सर्व साईडला काढायच्या आहेत. प्लीज एमसीसी व्हॉलंटियर स्टेजच्या दिशेने बसलेले सर्व लहान मुलं लक्ष द्यायचं इकडे. सर 2 मिनिटं थांबायचे सर, प्लीज. 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 2 मिनिटं थांबायचे सर, प्
24 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 24 रन ऑन बोर्ड. पण पाहतोय बघा कशा प्रकारे चांगला कमबॅक करतो ओमसाई मनवेलपाडा संघ. धावफलक चालत गतीने चालू होतं. थोडंसं राखवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. ओ हो ना तेरा ना मेरा सिवेकी. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 25. 25 धावा धावफलकरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः मैदान सोडलं जाते. माहिती आहे बॅटचा किनारा लागलाय. एक खेळाडू होते स्पोर्टमॅनशिप दाखवून देताना स्वतः डगआउटच्या दिशेने चालत गेले. धावची गडी बाद होताना दिसते का मॉन्डीजे. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 25. चला यानंतरचा नेक्स्ट स्लॉटचे जी मॅच आहे ते दोन्ही कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. श्री साई आणि मोरेगाव चॅलेंजर्स दोन्ही कर्णधारांना विनंती आहे प्लीज टॉस्को बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 25. चला थोडीशी घाई करायची ओमसाई मनवेलपाडा. चला मंदारेश्वर गोविंदा पक्षाचे प्रशिक्षक सन्मान्य स्वप्नील सर यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करा प्लीज सर. या नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते त्याला या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. जिकडे मंदारेश्वर गोविंदा पथकाचा जो काही सक्सेस होता दुसऱ्या वर्षात खूप मुलाचा हात यांचा होता. कारण की पोरं तयार नव्हती. 2 या 3 आठवड्यामध्ये कशा प्रकारे पोरं तयार केली सर्व काही पाहिलं होतं. जे 7 थराचं स्वप्न होतं ते सरांमुळे पूर्ण होताना दिसलं होतं. मंदारेश्वर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक खास जेव्हा जेव्हा गोविंदापथ म्हणजे गोविंदा येतो त्यासाठी आमच्यासाठी येतात. सर 2 मिनिटं तुमच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करेन प्लीज. आपल्याच पोरांनी ही स्पर्धा आयोजन केले. आपल्या पोरांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल सर 2 शब्द. मला खूपच छान वाटते. आता मी ऑनलाईन बघितलेलं थोड्या वेळपूर्वी म्हणून मी पटकन आलो इथं बघायला आणि खूपच छान वाटते ट्रॉफी वगैरे बघून. आणि थँक्यू मला म्हणजे बोलवल्याबद्दल. बस एवढंच बोलू शकतो. माईकवर एवढं बोलता येत नाही मला. थँक्यू सर. सुद्धा मनापासून आभार असेल. चला मॅचच्या दिशेने बघतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी असणार आहे. धावफलकारी धावा लगावल्या गेल्यात 26. 26 धावा धावफलकारी लगावल्या. जर 2 चेंडू एखादा जर का मोठा फटका आला तर 30+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल. इथून जर का सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाईल तर 30च्या आतमध्ये सुद्धा रोखलं जाईल. आकाशजी गरज योगित पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आकाशजी गरज आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. शेवटचा आणि अंतिम चेंडू वेगाने फटका चांगला फील्ड केले. फेकी सुद्धा झाले. आता बॅट कुठे राहिले. आमच्या डीबीएनच्या टेक्निकल टीम लांबण्याची ते जयेश मांगेल आणि केबलची आता सुद्धा परीक्षा घेतली जाते. बघा जशा प्रकारे उल्लेख केला होता की वरदानी की चेंडू जर का बाउंड्रीच्या दिशेने जातो आणि जर का तो चेंडू हातात कलेक्ट केला गेला त्यानंतर फेकी सुद्धा वेगाने होते आणि चेंडूला गॅदर करून यष्ट्यांवर सुद्धा लावलं जाते. तिथून जर का सिंगल कंप्लीट करायचं असेल तर गुड रनिंग बिटवीन द विकेट तुमची पाहिजे. या काही गोष्टी असतात या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये खेळताना लक्ष देणं सुद्धा इम्पॉर्टंट असतात. नो डाऊट 28 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्यात. 29 धावेचं आव्हान आहे.
28 रन स्कोअरबोर्डवरती लावले गेलेत. 29 धावेचं आव्हान. चला टॉससाठी दोन्ही कर्णधार. श्री साई विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. श्रीसाई आणि मोरेगाव चॅलेंजर्स. साजिद अन्सारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. श्रीसाई. श्रीसाईचा कर्णधार. हेड MCC आणि PM मध्ये PM आलाय. धन्यवाद सजित भाई, आपण स्थान बनवायचं. थँक्यू. टॉस जिंकल्याच्या काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. बघा खूप दिवसानंतर या विभागामध्ये येण्याची संधी मिळाली आणि ही स्पर्धा संपूर्ण पाहून कसं वाटतंय? हे आयोजन आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आयोजन चांगलं आहे. आता खेळ प्रॅक्टिसमध्ये आहेत पोरं, त्याच्यानुसार जेवढा चांगला खेळता येईल तेवढं चांगलं खेळू. 27 तारखेला बदल झालेत काही आणि त्या बदल कशा प्रकारचं टीम कॉम्बिनेशन आहे? बदलानंतर आमच्यामध्ये फक्त एक आकाश गरत इन झालेला आहे. बाकी आमची जी टीम आहे तीच आहे प्रॉपर. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच बॅटिंगच केली असते. मनासारखी बॅटिंग मिळाली आहे. आता किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? नक्की 30 ते 35 करायचंच आहे, कारण या मोठा ग्राउंड आहे त्याच्यामुळे त्या ग्राउंडवर तेवढं करावंच लागेल. MCCची ही स्पर्धा कसं वाटतं इथं आल्यानंतर? या मैदानावरती ज्या प्रकारचा हा थाट उभारला गेला आहे नयन आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच गेल्या महिन्यात आम्ही इकडे एक फायनल मारली होती, तेव्हा ग्राउंड एकदम खराब होता आणि या टायमाला तर फक्त त्यांनी खूप मेहनत घेतली ग्राउंडवर आणि खूप चांगला ग्राउंड बनवलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी असणार आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम मोरेगाव चॅलेंजर्स या संघटनेने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी श्री साईला आमंत्रित केलंय. त्या अगोदर चालू असलेली मॅच खूप मोठी आहे. त्या मोठ्या मॅचची मोठी रंगत इन ॲक्शन थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू. हो, यावेळेचा चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर आहे, म्हणजेच नो बॉल घोषित केला गेलाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. वाईट नो जे काही असेल एकदा मात्र मिळेल. दहा धावा दाखल करताना त्यानंतर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बघा काही क्लोज मॅचेस. पहिली मॅच जर आपण बघितली तर एक कंट्रोल असताना न्यामा बॉईज या संघासमोर खेळत असताना अडचणी आल्या होत्या. तुर्तास 10 धावा 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती टीम ओम साई मनुलपाडा या संघाच्या.
काही सन्माननीय अतिथी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं आगमन थोड्याच वेळात इथे होताना दिसेल. त्या अगोदर चालू असलेली मॅच किती मोठी आहे, 29 लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना जी ओमसाई मनोलपाडासाठी प्रारंभिक जोडी आहे, सलामीची जोडी आहे, ती मैदानावरती तग धरून आहे. म्हणजे ते तळ ठोकून आहे तिथून हलायचं नाव घेत नाही आहेत. म्हटल्यानंतर काहीतरी शिवसाईला वेगळं पण करून दाखवावं लागणार आहे. वेगळं पण म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी काही असे डावपेच, ज्या डावपेचाद्वारे तुम्हाला मॅच तुमच्या बाजूने झुकवता येईल. आता ती झुकवण्यासाठी कितपत कशा प्रकारचे प्रयत्न केले जातात ही वेगळी बाब, परंतु सद्यस्थिती जर आपण बघितली तर थोड्या अडचणीमध्ये आहे शिवसाई. राजला काहीतरी वेगळे स्ट्रॅटेजीचा वापर करावा लागेल, इथून काहीतरी वेगळा प्लान, आणि त्याने जसं म्हणतात ना ABC, त्यामधल्या प्लॅन बीला तुम्हाला आता आणावं लागणार आहे. आता तर प्लॅन बी म्हणून कोण पुढे येईल, कशा प्रकारे तो प्लॅन असणार आहे येणारी काळवेळ सांगेल. तुर्तास 2 षटकांचा खेळ संपला, 19 धावांवरती धावफलक थांबलंय. बिनबाद ओमसाई मनोलपाडा. सुजल यादव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुट्टी घेऊन या मैदानासाठी त्यांची सुद्धा मेहनत खूप मोठी होती. सुजलने काल मैदानासाठी सुट्टी घेतली आणि आज ज्यावेळेला तिथं फ्रेममध्ये यायची वेळ आली त्यावेळेला जॉबवरती गेला आणि त्याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सुजल वेलकम. प्रत्येक खेळाडूची मेहनत मोठी आहे. MCC म्हणजे इमोशन आहे, MCC म्हणजे लगाव आहे, MCC म्हणजे आपलेपणा आहे. आणि तो मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दिसून येतो. कैलासवासी पद्माकरजी मांगेला साहेब यांच्या आदराखातर, नयनजी मांगेला यांच्या आदराखातर हे सर्व खेळाडू एकत्रित आहेत आणि MCC आपली MCC म्हणून तो MCC चषक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरवत असताना टॅप केले चेंडूला, चेंडू स्क्वेअर लेग मध्ये निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धाव येईल. शिवसाई 11 संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ओमसाई मनोलपाडा हा संघ. 20 वरती धावफलक आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणरायाचा गजर झालाय, साईबाबाचा गजर झालाय, परंतु दिवस शुक्रवारचा आहे. मोरेगाव चॅलेंजर्स संपूर्ण टीम इथे आलेली आहे. जे काही बदल झालेत त्या बदलानंतर पुन्हा एकदा मोठ्या थाटामध्ये सज्ज झालेत आपल्या खेळाला नव्याने सादर करण्यासाठी. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी केली जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा डाऊन कंप्लीट केली जाते. किती धावा धावफलकावरती 23. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. लास्ट बॉल या षटकातील शिल्लक बघूयात किती धावा येतात. इक्वेशन पाहिली तर 7-6 अशा स्थितीमध्ये येऊन थांबले. सुरुवातीलाच म्हणजे लवकर ऑन साइडला शानदार स्ट्रोक संग्रामच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमारे का पार, MCC चौकार. आता दोन धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शिवसाई संघाने आतापर्यंत केलेली मेहनत चला सामना संपला. सामना जिंकला ओमसाई मनोलपाडानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ शिवसाई 11 हार्डलक टीम. आणि त्याचबरोबरीने आता यापुढे होणाऱ्या सामन्याला सुरुवात होईल. मोरेगाव चॅलेंजर्स प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे आणि त्यांच्या समोर श्री साई हा संघ